चांगली साईज आहे ही, सगळ्यात लहान साईज आहे गावलेल्यातली. ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती. खय गेले तेच काय समजत नाहीत. 11:30 पावणे 12 होतील, म्हणजे दुपार होतील ऑलमोस्ट. आणि वातावरण बघून घ्यावा. 2-3 दिवस पूर्णच गेलेलो पावसाच्यापेक्षा आता काहीतरी वाटतं की मळबट येतात किंवा बारीक बारीक शिवरा तरी घाण जात आहे बघा. थोडाफार वाला केले ना म्हणजे आणखी 2-3 दिवसात एक रपट तरी लागाक सुरुवात होईल. बघूया आता वातावरण कायसा गावाकडला असा आणि बऱ्यापैकी भरलेला असतं आकाश, म्हणजे जास्त पण मोकळा नाही तो बघा, खालना पण भरत येतं पाव. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचा सकाळच्या 11:30 पावणे 12 वाजता स्वागत. असा आता तसा गिंबल आणि थोडीफार सर्दी वगैरे झाली आहे, त्याच्यामुळे म्हणजे ह्या वातावरण असा ना ऊन पाऊस होत राहता आणि त्याच्यात पाण्याचा परत फरक पडता आणि म्हणून सर्दी थोडीफार होतील, म्हणजे घशाक त्रास झाला, इन्फेक्शन होता आणि पाऊस गेल्यामुळे आपल्या कंटेंट थोडंसं कमी झालं. तर आता गेलेलं आहे असंच फेरी मार्ग भातशेतीकडे. तर आपल्या दोन्हीकडे व्हाळ तुमका माहिती आहे भातशेतीच्या. येताना अकडे ना खवळे दिसलेत आपल्या कोंडीत आणि आता 6 पाणी झालं आणि निवळ असा, त्याच्यामुळे खवळे दिसतात बऱ्यापैकी, म्हणजे 10 ते 12 खवळ्यांचं मेळ. कितपत काय गावतात काय माहीत नाही. मीडियम साईज आणि एकटोच असा आहे, नयन पण इलो नाही, त्याच्यामुळे बघूया कितपत काय जमता. कांडाळी टाकून बघूया, कारण हे रात्रीचे पण खवळे दिसत नाही, खरे असतात काय माहिती, पण दिवसाचे आता तरी कमीत कमी 8 ते 10 खवळे दिसले आहेत. आणि आपण हेड माऊंटचा वापर करतला, ज्याच्यामुळे आपल्या 2 हात रिकामी होतील आणि व्हिडिओ शूट करू भेटतो चांगलं. तर सुरुवात करूया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. सगळं मासेमारीचं सामान असतं हे बघा, परत हे बघा. आणि ह्याच्यात असं 2 कांडाळे आहे बघा. त्यांची आपण वाडी देवाक दाखवताना आपण पाना काढतो, त्याच्यामुळे लावलेली आहेत, म्हणजे चांगले किडी असतात ना हे आपले धरणारे, त्यांची वाट लागत नाही. चला आता व्हाळ या बाजूक असा, आता खवळे इल्लेले ते एका डोबात इल्लेले सगळे. तर आता बघूया आता कितपत काय रावला. आता चला पिशवी असा मस्तपैकी हातात बघू. तर असं कायसो आपलं व्हाळ असा कितपत जमतं आता बघूया. हे बघा ह्या कोंडीत खवळे असत, आता दिसतील तुमका, हाय ना तर खाली सटकू शकत नाही ते. एवढ्याच पॅचमध्ये रावले आहेत, पण बरेच असत, दिसतात काय बघूया आधी. असत हे बघा, ह्याच्यातच असत. पूर्ण आपले थैना पॅक करून घेतात बघा, असा पॅक करून घेतला. झिगझॅकमध्ये मारूची लागतली तर काहीतरी गावात. हे बघा अशी कांडाळी असा खवळ्याच्या माराची आहे बघा, म्हणजे 2 बोटा तो मार आहे बघा. 2 बोटा तुमची आरामात जातील. ह्याच्यात खवळं मासो आरामात फसता. तर आता सोडूया पटपट आणि करूया सुरुवात कामाक. बांधलंय खायसून तर आता आठवत नाही काय. चला असं हैना सोडूया. जा एंड पॉईंट आहे ना, तर तो बांधान ठेवतो लागतो आपल्याक, जेणेकरून वरना कट मारून काही जावचे नाही. कारण हे ना चान्स असा कडा असली ना, त्यांना कडा जरी रवली बारीक ना तरी पण ते घुसतात. हे बघा बांधताव तर आपण होय. हे बघा, तर अशी कांडाळी घालूची लागतं. कांडाळी घालणं जास्त काय हार्ड नाही हा, फक्त लक्ष ठेवून घालूचं लागतं आणि पूर्ण पॅक करूचं लागतं. तर अशी गुंटाळलेली असा, कारण ही जुनी असा त्याच्यामुळे. कडेवडे नाचतलो खवळो एकटो कधी राहत नाही, मेळान राहता. तर असे विषय असतात. आता ही कांडाळी काही लागली नाही ना, ह्याच्यात हमकाच अडकतलो मासो. तर बघूया आता कितपत काय आपल्या नशिबात. आता लावून तर घेतला, 2 पण कांडाळी सोडला, म्हणजे आपल्याकडे टोटल 2 कांडाळी असत, दोन्ही पण लावला. आता अडकलो तो वरना दिसतो नाही बघा. बघूया आता कितपत काय काय कसा कसा दिसतं. आता घातला तर कांडाळी पूर्ण पॅक आपण. बघूया आता.
हळी थोडीशी लागली नाही येतो ना तळ नीट लागावं. तर खवळ्या माशाक जास्त काही तळाची गरज नसतं अशी, पण तरी पण लागायचं लागतं तळ. लाव तर व्यवस्थित. मासे खायच बघूया. अजूनपर्यंत तरी एक पण लागलो नाही. सुरुवात होईत आता. थोडा वेळ बाहेर शांत बसूया, त्याच्यानंतर समाप्तला येऊ लागलो का. तर मंडळी सकाळपासून पाऊस नव्हतो, आता बघू शकतास. काय काम असा करू की लावणार काय पाऊस हमकाच येतं. तर मासे पकडूसाठी इलंय खरा एकटोच, पण बघलंय तर पाऊस चालू झाला. आणि पाऊस चालू झाणं पण एक बेनिफिट असा, कारण माशांका म्हणजे सवय असतं पाऊस वगैरे चालू झालो काय वर खाली फिरत राहायचे. आता मगाशी इले ना तेव्हा पण तसेच फिरत होते, त्याच्यामुळे आपण कांडाळी घेऊन येला. आता एका जागेवर ठरवलेलो मासो असताना आपली जाग नसताना आपण झकडे फिरा घेतलो आणि त्याच्यात कांडाळीत फसतलो. कितपत गावतात बघूया आता, नशिबात ते घातला तर कांडाळी सगळीकडे. दोन्ही कांडाळी घातला एका टायमाक ॲट ए टाईमला. बघू आता अजून तर काय हलताना दिसत नाही. या बाजूक मळू मासे जास्त असतात, म्हणजे मळीये मासे. गोप्रो बुडवले असते तर आतमध्ये समजलं असतं, पण आधीच माईकचं थोडंसं इश्यू झालं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. जास्त पाण्यात बुडवलं काय पण नाही, त्या पाणी लागायला लावलं ना काय व्हिडिओ क्वालिटी म्हणजे ऑडिओ क्वालिटी नीट येत नाही म्हणून. तर पाऊस गेलो काय आता बघूया आपण त्याच्यानंतर. तर चांगली साईज आहे ही, सगळ्यात लहान साईज आहे गावलेल्यातली. ह्याच्यापेक्षा मोठी साईज होती. खय गेले तेच काय समजत नाहीत. हे बघा एकतरी खवळं गावला. असे कमीत कमी 10 तरी नग होते. आता कितपत रवल्यात काय तर समजत नाही. भाऊ इथे पेशी घे बघूया. आता ते कांडाळीत बघतोय हिच्यात काहीतरी गावात त्या कोणात. ही हा करा हिचीच माशांची आहे, ही कांडाळ्याची आहे. थंबनेलला गावता का बघूया. घर थांब ही मग लावून ठेवतोय तशीच. थांब इले कडे या तो ह्या बाजूक काहीतरी अडकलो खवळो गेलो रे. काय हे बघा काय साईज आहे बघा. कोतलं काय तर असे 10-15 मासे होते जे आपल्याला दिसलेले. पाणी खदूळ झाल्याबरोबर आता लागाक लागले आहेत. बघूया अजून मेळाचे असले तर गावतले 100%. तरी कांडाळीत अडकलो सहसा मासू जात नाही, म्हणजे चान्सच नसतं. जाऊ काढताना किती त्रास होता बघा. काय मास काय हा क्वार्टर बिटरचे बाटले बघा. ह्या बाजूक काहीतरी अडकलो तर, कारण खवळ डायरेक्ट सहसा आतमधनं येत नाही. काय रे घाण लागली आई. गोप्रो चालू आहे काय बघतोय. कोतलं काय आता लागलो आता नुकती उघडल्याचं नाव म्हणते बघा. जबरदस्त आहे. जर माझा व्हिडिओ काढ जरा. आता पाऊस थांबलो ना दाशी बिशीत दिसतात. ही पण चांगली साईज आहे बघा. दिसलेल्यातले तरी गावतात. निवळ पाण्यात गावणार नसते. आता खदूळ पाणी आला त्याच्यामुळे गावतात. जाशी बेशी बाबा, त्यासाठी किती कष्ट केला.
चांगली साईज गावली हा. आतापर्यंत माका वाटतं 3 गावले ना. आणखी एक गाव काय दोघांका 2-2 होतले असो. चला बघूया गावात एखादं हां. तर मंडळी टोळ तर मारलंय दगडान. भाऊ ये टोळ मारलंय धोंड्यान. भूतो भरलो हो आता का अडकलो व्हायचं कसं होतं. अरे कडे ऋतू त्या दिवशी सांगतस ना जोडी येतो तो असतो धरलं ना. धरलं वा ते बंद झालं व्हिडिओ. नाही चालू हो का. सर दगडान मारलंय दगडान फर्स्ट टाइम कसो. अरे कडे गेलो सोरपिओ होतो म्हटलं धोंड्यान मारलंय तर म्हटलं गावलं तापलं मला. बंद टच केलंच काय होतं. हो बघा मस्त जबरदस्त साईज आहे. काटे बघा पाण्याच्या वरती होतं का. कडेक लागलो धोंड्याच्या कडेक येतो धरलंय धोंड आपण ओढलंय सगळं. वातावरण थंड केलं ना. बघूया आता. आणि एकाच दुसरं गावलो तरी म्हणून टोळ तर जबरदस्त गावलं वाटलं नाही. डायरेक्ट दगड मारलं तो बसलो त्याच्यावर पहिलोच वाळात आणि गावलो. बघा एक गावलो हा. वर हल्ला तर पटकन बघू. सगळे मग वाटतं साईजच एवढी येईल रे. एक मोठं अजून त्याच्या ना पाठीवरची भिंगा गेली आहेत. माका व्हिडिओत दिसलेलो पुरो असं फिरवतो ना तेव्हा दिसलेलो भिंगा गेली आहेत त्याच्या पाठीवरची. मोठं होतं सगळ्या मारलं तडे बघ शरणीकडे कांडाई तडे पुरी टोकाक लागली आहे काय बघ मारते तू. हे बघा जबरदस्त साईज आहे. जबरदस्त म्हणजे खावत्या लायक तरी एक नंबर आहे बघा. असं तो बघ अडकलो तो बघ कसले मेले का भयंकर बाकी समोर नाही तर मोठ्या सामऱ्यासारखे हातान कुपावड्यातले किती घालवले. ह्यो एक आणि ह्यो एक. तर खवळो कधी पण जोडी येणच राहता. आता बघूया आणखी काही गावतं का. आताशे ना खदोळ पाणी झाला ते वर चढतात. हो नाही बाहेर टाकू बघ तुम्ही बघा. ह्याचं दाखव बघा जबरदस्त साईज आहेत. मराठी थांबल्या आता काहीतरी गाव ती कांडाळी असती तर आणखी गावली असते. उगाच काढल्यासारखी वाटतं आता. मासेमारीशिवाय चेन पडत नाही आमका. 4 किती गावले 4 काय 5 गावले 4-5 गावले. एक टोळ गावलो असं म्हणजे ह्या कोंडीत दिसलेले ना इतके बरं का. म्हणजे टोटल 10 तरी दिसलेले. वरना इलेले सगळे धावत खाली. बघूया आता. खदोळ पाण्यात ना वर चढत जातात. आता कांडाळी काढू त्याचा काय नाही काय माहिती. आधी काढता होता बरा होता. ह्या काय ना ओढून ती थैना टॉक ओढून घेतलं ना थैना फक्त सोडवलं काय जातं बाकी काही थै गाठ शेवट मारले काहीचा हातात घातलेला जाऊन काढला का फुकटचा भिजा कोईत म्हणा मी ते. पाऊस थंड लागलो अरे हो गावतात किती ते बघूया. गावले त्याच्या समाधान मला येते घरात जायला. गुटाळूक घ्याऊया आता. हय खोला वाटतो जाऊ का. पाऊस बघा अजून कंटिन्यू चालू आहे बघा. पाच तरी गावले. हे चढण्याचे म्हणजे असे वाटतात बारकी पहिली बेलका धरू ना घरी येईन ती वेगळी आणि हे वेगळी. धोंडे बिंडे खळे हत्ते अंदाजान पाय ठेवतो लागतंय बघा. 5 ते 10 मिनिटात पाणी बघा कसला जबरदस्तीला.
ओके. तर हे 2 खवळे असत आपले गावलेले. टोटल 5 गावलेले. चेतनला 3 दिले आणि माका 2 ठेवलंय, कारण चेतनचा पोरग्या खाता म्हणा. आमचा बाबा अजून खायच नाही. बाई पिऊन दाखव ना. नाही माका आवडत नाही. मी बोलते ना, गरम पुडा थोडीशी, जास्त नाही हा. गरम मसाला जास्त ते लाईट उजेड भरपूर आहे बाहेरचं. ते टोळाक लाव. लावतोय हो, दिसत बांगड्यांसारखे वाटतात ना. बांगडेच आहेत ते. तरी बरे वाटतात ते. वाव, तेल उडवात. कसलो कलर इलो बघा जबरदस्त. आता दुपारी खायचे ते. आता मग खायचे ते, इतक्यात नाही दाखवत खाताना. शॉर्टकट रेसिपी दाखवलो, जास्त हे नाही. हां, बाहेर टाक. वर काय. तर मंडळी, आजपासून पुन्हा एकदा पावसाक सुरुवात झाली आहे. छान पाऊस लागता, म्हणजे काय म्हणता होतं का, पहिले दिवस इल्लो ना 3-4 दिवस लागलो, तर तसं लागाक सुरुवात झाली. रेसिपी बघितला, आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.